सुरुवात होते आमची जास्वंदाची फुलं काढून. तर देवासाठी सर्वात आधी मस्तपैकी अशी फुलं काढून घेतली, जी की आमच्या बागेतच होती. त्यानंतर आम्ही गेलो मार्केटमध्ये, काही मच्छी वगैरे घेतल्या. पुढे येऊन गाडी थांबवत होतं काय, हे काकांना मध विकत होते. ॲक्च्युली सांगू तर हे गंडवत होते. मधात ना गूळ टाकलेलं होतं, ते क्लिअरली दिसत होतं. त्यामुळे आम्ही तर ते काय घेतलं नाही. मग घरी आलो, मस्तपैकी जेवण बनवून जेवलो वगैरे. ते इथे तर आम्ही ऑमलेट वगैरे नॉर्मलच खाल्लं आणि इथले हे सौंदाळे म्हणून एक फेमस मच्छी आहे ती खाल्ली. मग हे आमच्याच बागेतले काजू बोंडू ते खाल्ले, मग काही जाम वगैरे खाल्ले आणि निघालो आम्ही परत मार्केटमध्ये. ॲक्च्युली खरं सांगू तर मार्केटमध्ये जायचं कारण म्हणजे ही गरमी. घरात इतकं गरम होतं ना बाबा बाबा. सो बाहेर निघालो तर थंडगार छान वारा तरी लागतो मस्तपैकी. सो आम्ही रोज सकाळ संध्याकाळ बाहेर जातो मस्त बाईकनी, ते पण राऊंड मारायला, हवा खायला. आता मार्केटमध्ये यायचं खास कारण म्हणजे आमच्या दोघांची स्क्रॅच गार्ड गावी येऊन तुटले, तर सो ते आम्हाला नवीन घ्यायचे होते. पटकन आम्ही ते घेतले. त्यानंतर बघतो तर काय इथे वेनेसडेचं मार्केट लागलेलं होतं, कुडाळ मार्केट. सो तिथे आम्ही मस्तपैकी 1-2 चक्कर खाल्लेले, ग्राउंड वगैरे मारला. काही घेतलं तर नाही बिकॉज क्वालिटी अशी मुंबईसारखी नव्हती, बट व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स तुम्हाला फ्रेश मिळतील इथे. सो ते आम्ही काही घेतले आणि मग घरी आलो. आणि तुम्हाला माहितीच असेल की मी आदल्या दिवशी कुनाफा चॉकलेट स्टोर करायला ठेवलेलं फ्रीजमध्ये, आणि ते मी आज ओपन करून बघितलं तर ते काय बनलंच नव्हतं प्रॉपरली. सो मी परत एकदा ओरिजिनल डेअरी मिल्क आणली, मग ती किसून वगैरे घेतली. त्यानंतर अगेन डबल बॉइलिंग मेथडनी ती मेल्ट करून घेतली अँड त्या मोल्डलाच आपल्या कसाडाच्या लेअर केलं. आणि मग हे जे चॉकलेट आहे ना ते त्यावर ठेवलं अँड अगेन वरून परत एक लेअर केली डेअरी मिल्कची अँड अगेन मी स्टोर करायला ठेवली. आता 5 ते 6 तासानंतर मी बघते तर काय मस्तपैकी आपलं कुनाफा रेडी झालेलं दिसतं तरी आहे. त्यानंतर मी पटकन ते ओपन केलं आणि ओपन केल्यानंतर खाली थोडंसं क्रश झालं, बट या ओव्हरऑल द टेस्ट वॉज रिअली यम्मी. सो तुम्ही पण नक्की ट्राय करा. बाय.